ज्यांना रुग्णसेवक पुरस्काराने सन्मानित करणार आहोत असे महाराष्ट्रातील ख्यातनामाचे रुग्णसेवक असलेले सन्माननीय मंगेशजी चिवटे साहेब यांचं आगमन झाले। मी स्वागत करते। रुग्णसेवक पुरस्कार याने आपण आरोग्य दूत असलेले सन्माननीय श्री मंगेशजी चिवटे साहेब यांना हा पुरस्कार देतोय, पण त्याच्या आधी त्यांच्या कार्याची माहिती इथे आपण बघूयात। दैनिक लोकप्रधान वर्तमानपत्राच्या 9व्या आणि लोकप्रधान न्यूज चॅनलच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यात लाखो रुग्णांना वैद्यकीय मदत मिळवून देणारे आदरणीय मंगेश चिवटे सरांना रुग्णसेवक हा विशेष पुरस्कार देऊन गौरव करण्यात येत आहे। गेल्या 2.5 वर्षात राज्याचे तत्कालीन लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महायुती सरकारच्या माध्यमातून लाखो रुग्णांना शासनाची वैद्यकीय मदत मिळवून देण्यासाठी मंगेश चिवटे सरांनी मोलाची कामगिरी निभावली आहे। राज्यातील सर्व गोरगरीब तथा आर्थिक दुर्बल घटकातील रुग्णांना दुर्धर आजारांसाठी जसे कर्करोग, मेंदूरोग, हृदयविकार, किडनी, यकृत प्रत्यारोपण या रोगांसाठी तात्काळ आर्थिक मदत मिळावी यासाठी मुख्यमंत्री कार्यालयात स्वतंत्र असा मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष असावा अशी संकल्पना मंगेश चिवटे यांनी 2014 मध्ये जेव्हा शिवसेना भाजप महायुतीचे सरकार स्थापन झाले तेव्हा मांडली होती। त्यानुसार तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असताना त्यांनी 11 मार्च 2015 मध्ये या संकल्पनेस मान्यता दिली आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष अस्तित्वात आला। जून 2022 मध्ये शिवसेना मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली उठाव झाल्यानंतर शिवसेना भाजपा महायुतीचे सरकार स्थापन झाले। या महायुती सरकारच्या काळात संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली मागील 2.5 वर्षामध्ये मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षांतर्गत कक्ष प्रमुख म्हणून कार्यरत असताना मंगेश चिवटे सर व त्यांच्या टीमने तब्बल 419 कोटींपेक्षा अधिक अर्थसहाय्य गोरगरीब रुग्णांना वितरित केले। 51,000पेक्षा अधिक रुग्णांचे प्राण वाचवले। यामध्ये रुग्णांच्या मदतीसाठी एकूण 381 कोटी 20 लक्ष रुपये तर नैसर्गिक आपत्ती घटनांमध्ये नुकसान भरपाई मदत म्हणून 38 कोटी 66 लक्ष रुपये वितरित करण्यात आले। गेल्या 2.5 वर्षाच्या वर्धापन दिन कार्यक्रमानिमित्त 25 जानेवारी 2025 रोजी संध्याकाळी उपस्थित राहावे ही विनंती। आणि या रुग्णसेवक पुरस्काराने ज्यांना सन्मानित करतोय असे आरोग्य दूत सन्माननीय मंगेशजी चिवटे साहेब जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण मंचावरती इथे आमंत्रित करूयात। खरं तर मंदिरात गेल्यावरती देव भेटतो की नाही माहित नाही, परंतु ज्यांच्या कार्यातूनच देव माणसाचं दर्शन आपल्याला प्रत्येक वेळी घडतंय ते म्हणजे सन्माननीय मंगेशजी चिवटे साहेब। महाराष्ट्र राज्यातल्या अनेक आणि लाखो अशा रुग्णांवरती उपचार व्हावेत यासाठी 24 तास ऑन ड्युटी असलेले मंगेशजी चिवटे आज आरोग्य दूत म्हणून आपलं योगदान या क्षेत्रामध्ये देत आहेत। महाराष्ट्र राज्यातलं मुख्यमंत्री वैद्यकीय संकल्पना ज्यांनी या ठिकाणी साकारली, ज्यांनी या ठिकाणी मांडली, गफूरबाई शेख यांना विनंती कृपया आपण मंचावरती यावं। ज्यांनी ही संकल्पना या ठिकाणी मांडली असे सन्माननीय मंगेशजी चिवटे यांना आपण यंदाच्या वर्षीच्या या रुग्णसेवक पुरस्कारानं इथे सन्मानित करतोय। असे सन्माननीय मंगेशजी चिवटे साहेब यांनी हा पुरस्कार या ठिकाणी स्वीकारावा अशी विनंती करते। गफूरबाई शेख यांना विनंती आहे आपण लवकरात लवकर थोडंसं मंचावरती यावं आणि सहकार्य करावं। 2.5 वर्षात राज्याचे तत्कालीन लोकप्रिय मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महायुती सरकारच्या माध्यमातून लाखो रुग्णांना शासनाची वैद्यकीय मदत मिळवून देणारे आरोग्य दूत मंगेशजी चिवटे साहेब जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्यांना इथे सन्मानित करूयात। आणि यानंतर सन्माननीय मंगेशजी चिवटे साहेब यांच्या शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त होत आहेत। मी सन्माननीय मंगेशजी चिवटे सरांना विनंती करते त्यांनी आपल्या शुभेच्छा इथे व्यक्त कराव्यात। त्याच्या आधी सोलापूरचे कार्यतत्पर असे नगरसेवक असलेले आनंददादा चंदनशिवे यांचं मी स्वागत करते। श्री सिद्धरामेश्वराच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या सोलापूर नगरीमध्ये दैनिक लोकप्रधान आणि लोकप्रधान न्यूजच्या वतीनं
आज समाजातील विविध क्षेत्रांमध्ये मुलाची कामगिरी केलेल्या सगळ्या मान्यवरांचा सन्मान सोहळा, त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकण्याचा कार्यक्रम आपल्या सोलापूर नगरीमध्ये पार पाडतोय. याबद्दल मी सुरुवातीलाच लोकप्रधान न्यूजचे आणि लोकप्रधान संपूर्ण परिवाराच्या अय्याजभाई शेख असतील, असलमभाई असतील, अमृतजी पुजारी असतील आणि तौफिकजी असतील, त्या सगळ्यांचं आणि या संपूर्ण लोकप्रधान परिवाराचं मनापासून आभार व्यक्त करतो. खरं तर या पुरस्काराच्या योग्यतेचं मला समजल्याबद्दल आणि मला या पुरस्कारानं आपल्या मातृजिल्ह्यामध्ये सन्मानित केल्याबद्दल मी आपला शतशः ऋणी आहे, हे देखील या ठिकाणी मी नम्रपणे सांगतो. कारण माझा मातृजिल्हा किंवा माझा गाव या आपल्या सोलापूर जिल्ह्यातील करमाळा आहे आणि आपल्या मातेमध्ये जेव्हा पुरस्कार मिळतो, कौतुकाची थाप मिळते, तेव्हा नक्कीच अभिमानानं छाती फुलून येते आणि या पुरस्कारानं आणखी जबाबदारी येणाऱ्या काळामध्ये माझ्यावर वाढली आहे. जीवात जीवमान असेपर्यंत रुग्णसेवा करू ही ग्वाही आज या पुरस्कार सोहळ्याच्या निमित्तानं मी देतो. पुन्हा एकदा लोकप्रधान न्यूजच्या संपूर्ण परिवाराचे मी मनापासून आभार मानतो आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्या परिवाराच्या माध्यमातून किंवा सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील कुठलाही गरजू रुग्णाच्यासाठी, गोरगरीब रुग्णाच्यासाठी आपण नक्की हक्कानं मला संपर्क करा. त्या रुग्णाला सर्वतोपरी सहकार्य मी करेल, हा ग्वाही किंवा हा शब्द या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सन्माननीय मंगेशजी चिवटे साहेब यांच्या शुभेच्छा